आता बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यामधल्या कयाधू नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी नदीचं पात्र सोडून बाजूच्या शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अशातच हिंगोली जिल्ह्यामधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोडगावच्या शिवारामध्ये कयाधू नदीला पूर आला आहे। या पुराचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। सोडून शेतामध्ये शिरलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण शेतामध्ये 3 ते 4 फूट इतकं पाणी आहे। अनेक ठिकाणची पिकं सुद्धा पाहायला मिळत नाहीत। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, दूर दूरपर्यंत कयाधू नदीचा पूर आपल्याला पाहायला मिळते। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। हवामान विभागाने आज सुद्धा हिंगोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिलेला आहे। अजूनही अनेक ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। ज्या ठिकाणी मी उभा आहे इथे सुद्धा पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे, त्यामुळे हा पूर वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। आणि या संपूर्ण पूर परिस्थितीमुळे काल पण सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ती दानादान झाल्याचं पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली। सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे काही शाळांच्या परिसरामध्ये पाणी किंवा रस्त्यातील अडथळ्यांमध्ये पाणी निर्माण झालेलं असू शकते। याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या निरोपानुसार आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे। आपण काळजी घ्यावी, विद्यार्थी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये वाहतूक करणार नाहीत आणि शाळेमध्ये येणार नाहीत, यासाठी ताबडतोब आपल्या सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। जिल्ह्यामधल्या दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आलाय, तर पुराचं पाणी आजूबाजूच्या शेत शिवारामध्ये शिरलंय। हा ओढा गावाजवळ वाहत असल्यामुळे अर्ध्या गावाला या ओढ्याच्या पुरामुळे वेढा पडलेला आहे, तर शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीतील पिकांचं मोठं नुकसान झालंय। या भागामध्ये अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आज पहाटेपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेलाय। उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली असून कासेगावचा संपर्क तुटलाय। उळे कासेगाव पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील अनेक दिवसांपासून उळे कासेगाव या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। 3 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा दमदार बरसण्यास सुरुवात केली आहे। नद्यांना आलेला पूर काहीसा ओसरला होता, मात्र रात्री पुन्हा पावसानं झोडपून काढल्यानं नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। जिल्ह्यामधल्या गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा या सगळ्या नद्या पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्या, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीने, आपण पाहूया। 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं काल मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात केलेली आहे। बीडमध्ये ज्या काही नद्या होत्या त्याचं पाणी ओसरलं होतं, त्याला पुन्हा मात्र अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या बीड शहरातून वाहणाऱ्या मी बिंदुसरा नदीपात्राच्या ठिकाणी उभा आहे, जे आपण पात्र पाहू शकतो की खळखळून वाहताना पाहायला मिळतंय। या बिंदुसरा नदीने अकराळ विक्राळ रूप घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे। शहरातून वाहणारी ही नदी आहे, मात्र काल मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला पावसाने हजेरी लावली आणि पुन्हा झोडपून काढलं आणि त्यानंतर ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आता पुन्हा एकदा या पावसामुळे शेतकऱ्यांची जी चिंता आहे ती वाढलेली आहे, कारण की खरीपाचं जे मोठं नुकसान जे आहे ते झालेलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा पुढील 2 दिवस जे आहेत ते पावसाचे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक पाहता माजलगाव आणि मांजरा धरणामधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून हा विसर्ग बंद करण्यात आलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा माजलगाव धरणामधून सिंदफणा नदीपात्रामध्ये धरणाचे 11 दरवाजे उघडत 42,000 क्युसेकनं विसर्ग केला जातोय, तर केजमधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रामध्ये 27,166 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आहे।
त्यामुळे तेरणा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। धाराशिवच्या संजितपूरचा संपर्क तुटलाय। पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे महापुरानं हैराण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्येही वाढ झाली आहे। सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। रात्रीपासून धाराशिवमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतो। हवामान विभागानं जो अलर्ट दिला होता त्यानुसार धाराशिवमध्ये आता मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। धाराशिवच्या सर्वच भागात तुळजापूर असेल, कळंब असेल, धाराशिव असेल या परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। तुळजापुरात नवरात्र महोत्सवात या पावसाचा फटका बसतोय। पोलिसांकडनं पावसातही बंदोबस्त केल्याचा पाहायला मिळतोय। जे भाविक येत आहेत त्यांची तारांबळ पाहायला मिळते। धाराशिवच्या तेरणा नदी असेल किंवा इतर नद्या असतील याच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे। माझ्या मागे पाहू शकतात की हा धाराशिवच्या ह्याच्यामध्ये असणारा हा मुसळधार पाऊस आहे। याच पावसामुळे आज जिल्हाभरातल्या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाची बॅटिंग वाढलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे। कारण सोयाबीनच्या अगोदरच सोयाबीनचा चिखल झालेला आहे। सगळीकडे महापुरानं सोयाबीन चिखलात आहे आणि आता पुन्हा एकदा पाऊस वाढल्यामुळे आता काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कोकणामध्येही पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। कधी मुसळधार तर कधी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत। पुढील काही दिवसांमध्ये कोकणामध्ये जोरदार पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या कोकणातलं वातावरण पावसाला पूरक असून जोर वाढण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अर्थात मागच्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या इतर भागांमध्ये पावसानं जोर लावला, पण कोकणात मात्र पाऊस नव्हता। अगदी काल संध्याकाळनंतर रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। आत्ताच्या घडीला देखील जर पाऊस बघितला तर रिमझिमच आहे। वातावरण मात्र मुसळधार पाऊस बरसेल का अशाच रीतीनं आहे किंवा असंच वातावरण सध्याच्या घडीला दिसतंय। आत्ताच्या घडीचं वातावरण हे पावसाला पोषक असं आहे आणि पुढील काही दिवस पावसाचा जोर कोकणात देखील वाढेल असा इशारा देण्यात आलेला आहे। अर्थात या पावसाचा फटका जो आहे तो साधारणपणे कोकणातलं प्रमुख पीक असलेल्या भात शेतीला बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। कारण की भात शेती तयार होण्याची किंवा त्याच्यातून दाणे तयार होण्याची प्रक्रिया साधारणपणे तयार होते आणि मागच्या काही दिवसांमध्ये अजिबात नाही म्हटलं तरी काही प्रमाणात पावसाची ये-जा सुरू आहे आणि त्यात आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। परिणामी एकंदरीत याचा परिणाम भात शेतीवरती होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। नवी मुंबईमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस थांबलाय, मात्र एपीएमसी मार्केट बाहेरील रस्त्याला आता मोठं पाणी साचलंय। सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे एपीएमसी मार्केट परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आहे ते पावसाने जोरदार या ठिकाणी आगमन केलं होतं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर साधारण 8 नंतर आहे ते पाऊस पूर्णपणे बंद झालेला आहे। सकाळी 7 वाजता आहे ते जोरदार पाऊस पडल्यामुळे एपीएमसीच्या बाहेरचा हा रस्ता आहे, या रस्त्यावरती आहे ते पाणी साचलेलं आहे आणि अद्यापर्यंत या पाण्याचा निचरा झालेला नाहीये। मात्र जर आपण पाहिलं आता पाऊस थांबला असल्यामुळे नवी मुंबई असेल, पनवेल असेल या भागामध्ये अजून तरी पाणी साचल्याचं दिसून येत नाही। इतर भागामध्ये आहे ते पाणी साचलेलं नाहीये। शहराची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्णपणे शहरावरती आहे ते ढगाळ वातावरण आहे। हवामान खात्याने सुद्धा आज जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारची शक्यता आहे ती वर्तवलेली आहे। त्यामुळे आता जरी पाऊस थांबला असला तरी दिवसभरामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दिसून येत आहे। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई। बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना जोडणाऱ्या परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरस्वती नदीवरील पुलाचं काम रखडल्यानं परिसरातील नागरिकांना या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतोय। लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन देऊन देखील 3 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं असल्यानं जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। परळी औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारा हा एकच मार्ग असल्यानं कर्मचाऱ्यांना देखील या पुलाच्या कामाचा फटका बसतोय। कुठलीही घटना होण्याआधीच या पुलाचं काम करण्याची मागणी नागरिक करतायत। 28 तारखेला बीडमधल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होतोय।
या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. या महाएल्गार मेळाव्याच्या सभेसाठी ओबीसी बांधवांकडून मोठी बॅनरबाजी केली जाते. या बॅनरवरून ओबीसींसाठी सतत आवाज उठवणाऱ्या लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आले. एकाही बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं चांगली चर्चा रंगली आहे. यावर हाकेंनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेन असंही हाकेंनी म्हटलंय. त्यामुळे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेतच हाकेंनी या फेसबुक पोस्टद्वारे दिल्याची चर्चा होतीये. इकडे नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला ओबीसींच्या भव्य मोर्चा होणार आहे. त्यासाठी काल सकल ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये 10 ऑक्टोबरच्या नागपुरातील मोर्चाबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत 2 सप्टेंबरचा GR रद्द करा अशी मागणी नागपूरमधल्या या मोर्चामध्ये करण्यात येणार आहे. काँग्रेस एक विचारधारा आहे. नेत्यांचा पक्ष काँग्रेस मुळात नाहीच. काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे वैचारिक मतभेद पक्षात अंतर्गत मतभेद होऊ शकतात. आता हा प्रश्न तुम्ही इथे विचारला. राष्ट्रीय पातळीवर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या 2 वर्षापासून नियुक्त होत नाहीये. मग ते किती दुबळी असेल, किती मतभेद असतील. आम्ही ओबीसी कार्यकर्ते म्हणूनच पुढे येऊन या GRचा विरोध करत आहोत. लोकांमध्ये फार राग आणि चीड आहे, एक संताप आहे आणि मला वाटतं की लाखोच्या संख्येने या 10 तारखेच्या मोर्चामध्ये लोक सहभागी होणार आहेत. सचिवालय जिमखान्यावरून मंत्रालयातील वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक पदावरून पायउतार होताच सचिवालय जिमखान्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. 3 वर्षांची मुदत संपायला 1 दिवस बाकी असतानाच सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. सुजाता सौनिक यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये सर्वसाधारण सभा बोलवत नियमांमध्ये अनेक बदल केले होते. मात्र सौनिक पायउतार होताच 625 सदस्यांनी बदललेले नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र काही सदस्यांनी याला आक्षेप घेत विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. सौनिक यांनी केलेले बदल कायम राहावेत यासाठी उपसचिव आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी आहे. तर बदल रद्द करण्याची मागणी कक्षाधिकारी आणि त्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये 29 सप्टेंबरला ध्वनिवर्धकांच्या वापरास 1 दिवसाची अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे. साधारणपणे ध्वनिवर्धकांच्या वापरावर वेळेची बंधने लागू असतात. मात्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे सप्तमीच्या दिवशी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना अडथळा येणार नाही. दरम्यान असं असलं तरी संबंधितांनी ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. ठाणे महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम या सरकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार सुरू असून संकेत घरत नावाच्या अभियंत्याची अनधिकृतपणे नियुक्ती झाली असल्याची तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली. त्यानंतर संकेत घरत यांच्याकडून तातडीनं सध्याची जबाबदारी काढून घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. तसंच संकेत घरत यांची आणि स्टेमच्या अभियंतापदी योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती का झाली नाही याचीही चौकशी करण्याचे आदेश शिंदेंनी दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री काल त्यांच्या मतदारसंघातील राहाता तालुक्याला गेले होते. तिथे त्यांचा दौरा होता. यावेळी राहाता बाजार समिती कांदा विक्री केंद्रासह शासकीय विश्रामगृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. याबरोबरच त्यांनी गोदावरी आणि प्रवरा नदीच्या कालव्यांसाठी तब्बल 490 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. मात्र विखेंनी हा सत्कार नाकारलाय. राज्यामधली परिस्थिती पाहता सध्या अनेक भागातील शेतकरी संकटामध्ये आहेत असं स्पष्टीकरण देत त्यांनी हा सत्कार नाकारलाय. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी पुन्हा ठाणे शहरासाठीच्या धरणाचा प्रश्न उपस्थित केला. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला होणारा पाणीपुरवठा काही कारणास्तव बंद होणार आहे का, त्यामुळे अधिकचं पाणी मिळणार का, असे अनेक प्रश्न केळकर यांनी विचारले. त्यावर ठाण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी चर्चा झाली असून तो खंडित होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. तसंच वसई विरार आणि पालघरसाठीच्या धरणांमधलं पाणी आपल्याला मिळेल असंही त्यांनी सांगितलंय. पाणी हा अत्यंत ठाणेकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे लोकसंख्या वाढते, इमारती बांधल्या जात आहेत आणि पाणी पुरवठ्यामुळे कमतरता असल्यामुळे टँकरने पाणी द्यायची पाळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आज चर्चेला आला. रेग्युलर बैठका घेऊन हा धरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे.
आणि माननीय पालकमंत्र्यांनी देखील की निर्देश दिले, मग पुनर्वसनाचे असतील किंवा पुढच्या कार्यवाहीच्या, त्या सलग बैठका घेऊन हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा. आता एक मोठी बातमी. भारताची